साडेसातीचा दुसरा टप्पा लाभ प्राप्तीने होईल सोपा. कोण म्हणतं स्वभाव आणि वयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमच्यासाठी वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न अवश्य लिहा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम मकर राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया. आपल्या वागण्याने शत्रूलाही प्रभावित करणाऱ्या लोकांची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. मकर राशीचे जातक हे मूळतः उग्र स्वभावाचे असतात. त्यांच्यामध्ये भांडखोर वृत्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यांना राग एकदम येत नाही. रागाचा पारा हळूहळू चढतो आणि त्याच पद्धतीने तो उतरून देखील शांत होतो. असं असलं तरी परिस्थितीनुसार वागणं किंवा आहे त्या परिस्थितीत भागवणं या लोकांना चांगलं जमतं. मकर राशीचे जातक खूप कष्टकरी व उद्यमशील असतात. निराश होणं त्यांच्या स्वभावात नसतं. त्यांच्या स्वभावात थोडी उदारता देखील असते. परिश्रम करण्यावर ते अधिक भर देऊन कर्मशील जीवन जगतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता खूप प्रबळ असते. हेच मकर राशीच्या जातकांचं मुख्य वैशिष्ट्य असतं. या गुणवैशिष्ट्यांमुळे शत्रू देखील त्यांच्यापासून प्रभावित असतात. कर्मशील स्वभावामुळे ते समाजात उचित मानसन्मान प्राप्त करतात. मकर राशीच्या जातकांची युवावस्था खूप संघर्षशील असते. उतार वयात मात्र त्यांना सुखी समाधानी जीवन जगता येतं. 30 वर्षानंतर या व्यक्तींचा भाग्योदय होतो. काही जातकांमध्ये कथनी आणि करणीमध्ये तफावत आढळते. एकांत त्यांना प्रिय असतो. अशा या मकर राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्या. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. या नववर्षात मकर जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. त्यामुळे तुमची रास ही परिश्रमी रास आहे. तुमच्या परिश्रम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या नववर्षात तुम्ही अत्यंत उत्तम परिश्रम करणार आहात. थोड्याच दिवसापूर्वी आपण राहू रहस्य ही मालिका चालवली. तेव्हा तृतीय स्थानातील राहू हा खूप मोठा राजयोगकारक असल्याचं देखील आपण त्यात सांगितलं आहे. त्यानुसार या नववर्षात तुमच्या परिश्रमाची दिशा अत्यंत योग्य असेल. सोबतच तुमचं व्यक्तिमत्व देखील प्रगल्भ होणार आहे. 2024 या नववर्षात तुमच्यासोबत अनेक शुभ गोष्टी घडतील. तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल. भाग्याकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य लाभेल. कारण 1 मे रोजी जेव्हा गुरुदेव तुमच्या त्रिकोण स्थानात जातील तेव्हा ते तुमच्या पत्रिकेत धर्म त्रिकोण पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्ही धार्मिक दृष्टीने अत्यंत उत्तम कार्य कराल. हेच या नववर्षाचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य देखील म्हणता येईल. याशिवाय धनवृद्धी होणं किंवा कुटुंबवृद्धी होणं यातील एक गोष्ट या नववर्षात तुमच्यासाठी नक्कीच होणार आहे. म्हणजे एकतर कुटुंबात नवीन व्यक्तीचं आगमन होईल. मग ती सून असेल, जावाई असेल, नात असेल, नातू असेल किंवा धनवृद्धी घडून येईल. हा या नववर्षातील तुमच्यासाठी असलेला महत्त्वाचा योग म्हणता येईल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक हे मूळतः परिश्रमी असतात. त्यात तुमच्या तृतीय स्थानात आलेला राहू हा तुम्हाला परिश्रमाच्या नवीन दिशा देणार आहे. अर्थातच तुम्ही स्मार्ट वर्ककडे अधिक लक्ष द्याल.
हार्डवर्क करणं हा तुमचा नैसर्गिक मूळ स्वभाव असून स्मार्टवर्क जर मदतीला आलं तर तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. याच पद्धतीने या नववर्षात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. थोडक्यात हे नववर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारं राहील, म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभाचं म्हणता येईल. तुमच्यासाठी 7.5चा हा शेवटचा टप्पा सुरू आहे. हा टप्पा तुम्हाला आर्थिक दृष्टीने प्रगती साध्य करून देईल, कौटुंबिक वृद्धी करून देईल. याशिवाय तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेण्याचे योग निर्माण होतील. मोठ्या प्रमाणात बचतीचे योग देखील आहेत. तुमची वाणी अधिक प्रगल्भ व ज्ञान संपन्न होईल. साहजिकच त्याचा अत्यंत शुभ प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर पडणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहील. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे तृतीयेश आहेत. या नववर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे. त्यामुळे अधूनमधून थोडे परिश्रम टाळणं, त्याहीपेक्षा जाऊ दे रे बाबा, खूप झाली कामं, थोडा आराम करून घे असं तुमच्या आईने सांगणं, हा विभाग या नववर्षात निर्माण होताना दिसतोय. म्हणून तुम्ही आपल्या परिश्रमाकडे संपूर्ण लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. किंबहुना तोच तुमचा मूळ स्वभाव असल्यामुळे तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार परिश्रम करीत राहायला हवं. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हे नववर्ष शुभ म्हणता येईल. या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे शुभयोग निर्माण होणार आहेत. सोबतच घरात सुखशांती नांदणार आहे. किंबहुना घरातील सर्व सदस्य परिश्रमाच्या दिशेने कार्यरत राहतील. ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. घरात जेव्हा सुखशांती असते तेव्हा मनुष्य बाहेरील कुठल्याही आघाडीवर यशस्वी होत असतो. तसा काळ तुमच्यासाठी हे नववर्ष घेऊन येत आहे, म्हणून पूर्ण लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी नववर्ष यशदायक म्हणता येईल. विशेषतः एप्रिल 2024 नंतर अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील. तुमचं शिक्षण जर मेकॅनिक, टेक्निकल, फार्मसी यापैकी कोणत्याही क्षेत्रात असेल किंवा CA, अकाउंटन्सी या क्षेत्रात जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी यशाच्या भरभरून संधी वाढणार आहेत. शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती दीर्घकाळ लाभ देणारी असते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येतील. प्रेमविवाहाचे योग निर्माण होणार आहेत. इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक, यशदायक म्हणता येईल. सदुपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्य दृष्टीने उत्तम राहील. अर्थात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार मानवी शरीराला लागू असतात. तेवढे सोडल्यास या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र खरंच गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. हितशत्रू तुमच्या वाटेला फिरकणार नाही. स्पर्धकांवर तुम्ही मात करणार आहात. महत्त्वाची कागदपत्र मात्र सांभाळून ठेवण्याची सूचना तुम्हाला देण्यात येत आहे, कारण ती चुकीच्या ठिकाणी ठेवलेली कागदपत्र तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक मकर जातकांसाठी हे नववर्ष प्रगतीचं, यशाचं, लाभाचं म्हणता येईल. मात्र नोकरी करणाऱ्या जातकांना या नववर्षात आपल्या 7.5ची सुरू असल्याची वारंवार आठवण येईल. म्हणजे 7.5मुळे आपल्याला हा त्रास होत आहे. 7.5मुळे आपल्याला हा संघर्ष सहन करावा लागत आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळवताना त्रास होईल. सोबतच काम करणारे सहकारी तुम्हाला विनाकारण त्रास देतील किंवा वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाकडे देखील दुर्लक्ष करतील. अशा सर्व संघर्षातून वाटचाल करीत तुम्हाला पुढे जायचं आहे. मात्र हा संघर्ष असला तरी तुम्ही प्रगती साध्य करणार आहात.
परदेशातील मकर जातकांच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात तुम्ही सहन केलेला त्रास आता संपणार आहे असं आपण म्हणू शकतो. मागील तब्बल 5 वर्षामध्ये परदेशातील मकर जातकांनी प्रचंड त्रास सहन केलेला आहे, तो आता कमी होणार आहे. या काळात तुमचं मानसिक स्थैर्य हरवलेलं होतं, घरात मन लागत नव्हतं, या सगळ्यातून आता तुमची सुटका होणार आहे. तसंच परदेशात स्थैर्य आणि प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. म्हणून या काळाचा मकर जातकांनी लाभ घ्यायला हवा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या नववर्षात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव वर्षाच्या सुरुवातीला केंद्रस्थानात असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत आहे. तसंच राशी स्वामी शनिदेव तुमच्या धनस्थानात व आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे, हा देखील मोठा शुभ संकेत आहे. तसंच तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान असलेले राहू देखील मोठा शुभ संकेत आहे. आता राहू ग्रहाला शुभ संकेत म्हणणं योग्य आहे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, मात्र तसं अजिबात नाही. त्यासाठी तुम्ही आपल्या राहू रहस्याचे व्हिडिओ देखील पाहू शकता. एकंदरीत गुरु, शनी आणि राहू असे 3 मोठे ग्रह तुमचं भाग्य उजळवणार आहे. त्यामुळे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होतील, त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक मूळतः परिश्रमी आहेत. यावर्षी विशेष पराक्रम तुम्ही गाजवणार आहात, स्मार्ट वर्क करणार आहात. त्यामुळे तुमच्या कर्माची दिशा ही सुयोग्य असेल. हार्डवर्क तुम्ही करीत असता त्याच्या सोबतीला आता तुम्ही स्मार्ट वर्क देखील करणार आहात. त्यामुळे या नववर्षात तुमचे कर्म समृद्ध होणार आहे आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी नववर्ष मोठ्या लाभाचं म्हणता येईल. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या लाभस्थानामध्ये शुक्र आणि बुधासारखे 2 शुभ ग्रह विराजमान आहेत. तसंच राहूसारख्या ग्रहाची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्या संधीचा तुम्ही उपयोग करून घेणार. तसंच गुरुदेव 1 मे पासून तुमच्या पत्रिकेमध्ये अर्थत्रिकोण पूर्ण करतील. त्यामुळे ते तुम्हाला अर्थलाभ देखील करून देतील. तुमच्या अनेक इच्छांची पूर्ती या काळात घडून येईल. इष्टदेव तुम्हाला लाभ देतील. विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमधून देखील लाभ प्राप्त होईल. थोडक्यात नववर्ष मोठ्या लाभाचं राहील, म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या नववर्षात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. तुम्ही सातत्याने प्रवास करणार आहात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही मकर जातक आपल्या जन्मस्थानापासून लांब जातील, तिथे जाऊन प्रगती साध्य करतील, यशस्वी होतील. मात्र हे सर्व करत असताना खर्च हा होतच असतो. याशिवाय कुटुंबासाठी काही खर्च होताना दिसून येत आहे. संततीच्या शिक्षणावर खर्च होताना दिसत आहे. म्हणजे एकंदरीत अनेक प्रकारे अनेक खर्च करून मकर जातक आपल्या आयुष्यातील आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतील. प्रत्येकच काळ हा प्रत्येकासाठी चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने मकर राशीसाठी मार्च महिन्याचा 2रा पंधरवाडा, मे महिन्याचा पहिला आठवडा, संपूर्ण जून महिना, जुलै महिन्याचा 2रा पंधरवाडा आणि शेवटी संपूर्ण ऑगस्ट अत्यंत शुभदायक व लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील कामांचं नियोजन करा. तसंच काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा, संपूर्ण एप्रिल महिना, सप्टेंबर महिन्याचा 2रा पंधरवाडा या काळात तुम्हाला स्वतःची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय आहेत, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन
मी तुम्हाला राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार मकर राशीसाठी प्रत्येक शुभ कार्यात पितरांचे ध्यान करण्याचे उपाय सुचवण्यात येत आहे. तसंच कावळे, कुत्रे, गायी, पक्ष्यांना धान्य आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालावे. पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करीत राहावे. हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा आणि तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावे. यामुळे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. या दोन्ही उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील आणि हे नववर्ष आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील. हे उपाय अवश्य करा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढे पुन्हा अवश्य भेटू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.